असं कळलं का. तर म्हणजे काय की मला चिवी जोशांची आठवण होते की चिमणरावांनी जेव्हा आपल्या बहिणीचं लग्न केलं आणि मेवणे म्हणतात की माझ्या बुद्धीची भूक ही भागवत नाही, तेव्हा गुंड्याभाऊ म्हणतो की मग माझ्याशी लग्न करा. अशा तऱ्हेचा तो विनोद आहे. त्यामुळे पुरुषही काही असे साधे नसतात, तेही आम्ही तितकंच म्हणतो. आणि मग आता आपण हे वाचूया योगिनी जोशी यांच्याकडून पु ल देशपांड्यांचा एक छोटासा गीत. हॅलो. एका खेड्यातल्या एका बोळात काही मुलं खेळत होती. लगोऱ्या, बैदूल, चोर शिपाई वगैरे नाना प्रकारचे खेळ संपल्यावर आता नवा कोणता खेळ खेळावा ह्या विचारात ते मग्न असताना त्यातला पुंडू नावाच्या वात्रट मुलाची नजर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका कुत्र्याकडे गेली. बालकाचे मानसशास्त्र माहीत नसून सुद्धा त्याने जवळचा दगड उचलून बरोबर नेम धरून त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला मारला. त्याच वर्षी ते पिल्लू जोराने केकटायला लागलं. पुंडूचा धडा गिरवायला इतर मुलांनाही वेळ लागला नाही, परंतु त्या पिल्लाच्या सुदैवाने इतर कोणाचेही नेम त्या पिल्ल्याला लागले नाही. त्या मुलांच्या टोळक्यात वामन नावाचा एक सद्गुणी आणि सालस मुलगा होता. त्याने एकदा जोराने डाव्या दंडावरची बाही नाका खालून फिरवून त्या मुलाचा निषेध केला. वामनच्या पक्षाला आणखी 2-3 मुलं मिळाली. पंडू पक्ष आणि वामन पक्ष यांची तडजोड होऊन शेवटी वामनने 3 पेन्सिलचे तुकडे आणि 1 ओला बदाम एवढी खंडणी भरून ते पिल्लू पंडू पक्षाच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं. घरी आणल्यावर वामनने त्या पिल्लाला भाकरी तुकडा आणि भरपूर पाणी देऊन ताजे तवाने केले. पुढे पुढे वामनला तर त्या पिल्लाचा इतका लाळ लागला की तो आपल्या इतर मित्रांबरोबर खेळायलाही जाईनासा झाला. त्याचे नाव त्याने प्रेमाने जिम असे ठेवले होते. ते पिल्लू रोज नीट जेवते की नाही, काय खाते की नाही, रस्त्यावर वगैरे फारसं जात नाही ना वगैरे गोष्टीची तो फार काळजी घेऊ लागला. काही दिवसांनी ते पिल्लूही चांगलं गुडगुटीत झालं. परंतु एक गोष्ट मात्र वामनच्या बालमनाला फार टोचून राहिली होती, ती म्हणजे जिमचे वाकडे शेपूट. शेवटी एकदा जीवाचा धडा करून त्याने त्या कुत्र्याचे शेपूट एका पुठ्ठ्याच्या नळकांड्यात घालून बांधून ठेवले. काही दिवसांनी वामन पहिलीतून दुसरीत गेला, दुसरीतून तिसरीत गेला, परंतु कुत्र्याचे नळकांडे मात्र त्याने सोडवले नव्हते. कारण सोडवण्याचा प्रयत्न करून सुद्धा ते नळकांडे शेपूटून निघत नसे. सुमारे 10 वर्षानंतर वामन मॅट्रिकच्या वर्गात असताना त्या कुत्र्याचे आता ते पिल्लू राहिले नव्हते. शेपूट नळीतून सोडवण्याच्या कामात त्याला अचानक यश आले आणि नळीतून शेपूट बाहेर आले. तो काय पुन्हा पहिल्यासारखं ते वाकडंच. बरीच वर्ष लोटली. वामन खेड्यातून पुण्यास येऊन MA होऊन 7-8 वर्ष झाली होती. त्याच्या लग्नाला सुद्धा 10 वर्ष झाली होती. आता तो एका समाज सुधारक पक्षाचा नेता होता. एक सिगरेटचे पाकिट आणि चहा एवढ्या भांडवलावर तो कुठल्याही आपल्या क्रूर निर्गुण समाजविरुद्ध आणि रूढीविरुद्ध वाटेल ते शाब्दिक कोरडे उडत असे. जल जहाल व्यक्ता आणि लेखक म्हणून तो तरुणांचा प्यारा पुढारी झाला. परंतु वामनला त्याच्या सार्वजनिक जीवनात आड येणारी अशी एकच गोष्ट, ती म्हणजे त्याची कमी शिकलेली कुटुंबिनी सौभाग्यवती काशी. काशी हे नाव वामनच्या दूरच्या आजीने ठेवलं होते आणि आजीजवळ असलेले दागिन्यांचे डबोले पाहून त्याने ह्या रूढीचा अन्याय मुकाट्याने मान्य केला होता. व्याख्यानाहून परत यावे तर सवणे आज काय बोलला, अध्यक्ष कोण होते, चर्चा काय झाली व एकही बौद्धिक प्रश्न न विचारता एकदम गरम थालपीठ पुढे आणून ठेवावे ही गोष्ट त्याच्या मनाला सारखी डाचत असे आणि ते थालपीठ तो जेमतेम घशाखाली उतरवत असे. असे एकदा वामनचे एका ज्वलंत विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानात त्याने आपल्या जुनाट नीतिमत्तेविरुद्ध कोरडे ओढले होते. बुरसटलेल्या सनातनी कल्पनांना गाडून टाकण्याचा आदेश पुकारला होता आणि व्याख्यान एका महिला मंडळात असल्यामुळे महिलांनो नवऱ्यांपासून सावध राहा असा कारुण्यपूर्ण हंबरडा फोडून व्याख्यान संपवले होते. वास्तविक त्या दिवशी वामनचा घसा धरला होता, परंतु
परंतु समाजकार्याची असली संधी दवडणे त्याला इष्ट वाटले नाही. आपल्या व्याख्यानाचा परिणाम काय झाला हे अजमावून पाहता पाहता एक प्रौढ बाई येऊन तिने आपले अत्यंत जुने आणि रूढीच्या बाजूने असणारे विचार मांडले आणि वामनच्या भाषणातला कसूर विरोध केला. घशाच्या दुखण्यामुळे वामनला ह्या असेप्साचे उत्तर द्यायला त्रास पडले असे आजीबाईंनी सुद्धा सांगून सुद्धा त्या महिला काही ऐकेना. प्रसंग गंभीर होता. इतक्यात एका कोपऱ्यातून एक चवळीच्या शेंगासारखी सडपातळ गोरी जाड चष्मा लावलेली अदमाशे 34 वर्षाची युवती व्यासपीठावर आली आणि तिने तावातावाने वामनची तरफदारी केली. स्त्रियांना अबला म्हणणारी पुरुषी आरेरावी, वामनचे आर्थिक स्वातंत्र्य, समान हक्क असे वगैरे मंत्राने तिने सभागृहात एकदम स्थिर स्थावर करून टाकले. वामनला तिचे फार फार कौतुक वाटले. अध्यक्षबाईंनी दोघांचा परस्परांचा परिचय करून दिला. त्या विदुषेचे नाव होते गंगा कुमारी द्रविड, MA PhD. लग्न ह्या विषयावर प्रबंध लिहिल्याबद्दल जगोस्लोवाकियातल्या कुठल्याशा विश्वविद्यालयाने तिला डॉक्टरेट पदवी दिली होती. वामनबद्दल तिला नितांत गूढ आदर होता असे तिच्या बोलण्यावर वामनला दिसले आणि होता होता समाजाची क्रूर बंधने झुगारून देऊन सौ काशीबाईंना सौ गंगा कुमारी सवत आली. लग्नानंतर 7 दिवसानंतरची गोष्ट. कानपूरचे प्रख्यात क्रांतिकार महिला कॉम्रेड अवदास सेन हिचे व्याख्यान होते. अवदास सेन ही मूळची जुन्नरच्या कुसाबा साने यांची मुलगी आवडा साने, परंतु तिचा मोठा भाऊ कानपूर इथे कातडे कमवण्याच्या कारखान्यात नोकरीस जाताना तिला बरोबर घेऊन गेला होता. आवडाचे शिक्षण तिथेच झाल्यामुळे मूळ मराठी आवडा साने ही अवदास सेन झाली. कॉम्रेड अवदाच्या व्याख्यानातून वामन आणि सौ गंगा कुमारी परत घरी येत होते. अवधेचा विषय लग्न संस्थेची अनावश्यकता हा होता. घरी आल्यावर वामनने सौ काशीला 2 कप चहा करण्यास सांगितले. हॉलमध्ये बसून आपले बौद्धिक जीवन जगता जगता वामनने सौ गंगा कुमारीस विचारले, तुला कसं वाटलं आजचं व्याख्यान? नुकताच सौ काशीने पुढे आणून ठेवलेल्या पोह्याची फक्की मारत सौ गंगा कुमारी MA PhD वामनला म्हणाली, ईश्म त्या कॉम्रेड अवधेचं ब्लाऊजचं कापड फार होतं, खूप छान होतं ना, पण तिच्या सँडल्स, इयरिंग आणि पातळाचा रंग मात्र बिलकुल मॅचिंग नव्हता. बिचाऱ्या वामनला आपल्या बालपणाच्या जिमच्या शेपटीची आठवण झाली. थँक्यू.